चांगले रस्ते असताना घाई काय? काही घाई नाहीये. सिमेंटचे रस्ते करा ना. सिमेंट कोणचे रस्ते ते? हे चांगला जो रस्ता आहे, चांगले रस्ते तोडायचे आणि सिमेंटचे रस्ते करा. अख्ख्या भारताचा प्लॅन तयार झालेला आहे. योग्य काय? एकदम योग्य. आपण याच्यातून बाहेर पडा सर्वजण. सगळे लोक शेतकरी खुश झालेत. जनता मध्ये वाहवा क्या बात आहे. आम्ही आता इथून अयोध्येला जातोय, आम्ही आता इथून उत्तर प्रदेशला जातोय, आता आम्ही इथून दिल्लीला जातोय, आता आम्ही नागपूरवरून डायरेक्ट मुंबईला येतोय. वाहवा चालली आहे लोकांची. आता लोक तुमचं वाहवा करतात. आमची नाही, काम करणाऱ्या माणसांची वाहवा. रस्ते आहेत ते रस्ते देखील लेवलचे नाहीये. आपण जर पुणे नाशिक हायवेचे रस्ते पाहिले, सिमेंटच्या रस्त्यापेक्षा तो डांबरी रस्ता गुळगुळीत वाटतो. असं आहे, गुळगुळीत वाटण्यापेक्षा तो टिकावदार असणं गरजेचं आहे. आणि हा रस्ता टिकावदार आहे. याची प्रतवारीमध्ये जर समजा अपडेट असेल, कारण हे सुरुवात झालेली भारताची. जे आता अमेरिकेने अडॉप्ट केलंय, जे रशियाने, जे जपानने, जे जर्मनीने, हे टेक्नॉलॉजी जे रस्ते आहेत याच्यात जर थोडस आपल्याला उल्लेख असेल तर त्याची सुधारणा होईल ना. प्रतवारीच्या रस्त्याला जर असं काय वाटलं असेल तर ते शासन आहे. 2 वर्षापूर्वी रस्ता केला जातो आणि 2 वर्षांनी नवीन करायच्या नावाखाली तोडला जातो. असं तर काही मला अनुभव नाही कुठे. असा कुठलाही रस्ता डांबरीकरण जो आहे, कळमचा बायपास 2 वर्षापूर्वी झालेला आहे. 3 वर्ष झाली असतील. त्याला काय आलंय? काहीतरी बोलताय. पण नाही, रस्ते देखील म्हणजे माझ्या दृष्टीने ह्या रस्त्याला चॅलेंज नाही.